चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. टास्क फोर्स म्हणजे नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी आणि रील्स बनवण्यासाठी टास्क फोर्स होते का? नगरसेवक दिनकर अण्णा पाटील सातपूर प्रभाग सभेत संतप्त. नाशिक महापौर, आयुक्त आणि अधिकारी यांच्या संकल्पनेतील टास्क फोर्स हा उपक्रम नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनी सातपूरच्या प्रभाग सभेत केला आहे. काल सातपूरचे सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर प्रभागाची बैठक पार पडली. यावेळी अधिकारी काम करीत नाहीत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये किती वेळ टास्क फोर्सचा दौरा झाला, त्याचा नागरिकांना किती फायदा झाला आणि नागरिकांच्या किती समस्या सुटल्या, याचा आढावा नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे मागितला आहे. माझ्या प्रभागातील एक मातीचा ढिगारा उचलण्यासाठी 3 दिवस लागतात, मग टास्क फोर्सचा उपयोग काय, असा गंभीर सवाल नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनी उपस्थित करीत मनपाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. विचारायचं विभागीय अधिकाऱ्यांना की टास्क फोर्स आपल्या नियंत्रणाखाली होता. हा किती प्रभागामध्ये आणि किती किती दिवस झाला, कुठे कुठे झाला, तेवढं सांगा. सन्मान्य सभापती साहेब, सन्मान्य नगर सचिव व इतर अधिकारी व माननीय सदस्य, आपल्या अण्णांनी आता जो विचारलेला प्रश्न आहे सगळं फक्त प्रभाग मान्य आयुक्त मॅडमच्या आदेशान्वये पहिला आदेश निघाला होता अण्णा, त्यावेळेस 4 दिवसाचा टास्क फोर्स होता. तर त्यावेळेस तो प्रभाग आपण 8चा घेतला. 8मध्ये 4 दिवस केला अण्णा. त्याच्यानंतर आयुक्तांचा परत दुसरा आदेश आला, त्याच्यात 3-3 दिवस ठरले. 3-3 दिवस ठरल्यावर प्रत्येक प्रभागात आपण 3-3 दिवस केलेले अण्णा. नाही, प्रत्येक म्हणजे नावं सांगा ना, कोणकोणते प्रभाग. प्रभाग 9 आणि 8मध्ये 4 दिवस केला. प्रभाग 9मध्ये 3 दिवस, म्हणजे पहिल्या दिवशी अण्णा पाऊस आला होता. तुम्ही काम झालं का तेवढं सांगा. फक्त पाऊस काम किती दिवस केलं तेवढंच सांगा. कुठं कुठं बस तेवढंच सांगा. पाऊस आला, हे आलं ते नका सांगू. किती टाइम झाला तेवढं सांगा. काम झालं तेवढं. तुमच्या प्रभागातले तेवढे कामं सांगितले सगळ्या. मी विचारतो, माझा प्रश्न वेगळा आहे. तिथं मी गेलो नाही अजून, कामं किती झाले. मी एवढंच विचारतो, प्रभाग 8 मध्ये 4 दिवस झाला, प्रभाग क्रमांक 9 मध्ये किती दिवस झाला. प्रभाग क्रमांक अण्णा, ते तुम्ही ज्या दिवशी तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पहिल्या दिवशी आलो होतो अण्णा, ते सभापती साहेबांना पण विश्वासात घेतलं होतं आणि त्यांनी आम्ही तिथं त्या स्पॉटला सगळ्या अधिकाऱ्यांचं तुम्ही जिथं मागे तिथं बोलवलं होतं अण्णा आम्हाला. ओके. तर तुम्ही पाऊस चालू झाल्यामुळे तुम्ही स्वतः बोलले का ठीक आहे म्हणे, जाऊ द्या म्हणे, सभापती साहेबांच्या आदेशानं आजचा उद्या घेऊ म्हणे. झालं. दुसऱ्या दिवशी प्रभाग होते आम्ही, प्रभाग होते इथं. आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही वार्डात पूर्ण सभापती साहेबांचं फिरलेलो आहे आम्ही. माझ्या प्रभागात 2-3 वाजेपर्यंत फिरलो अण्णा. सभापतींनाच विचारतो मग. ऐका, सभापती किती वेळ फिरले. 2.5 तास. विभागीय साहेब, तुम्ही दिवसभर सांगता ते 2.5 तास सांगता. ठीक आहे. आणि किती कामं पाहिली होती आपण अण्णा 2.5 तास. मी विचारतो, मला जास्त काही नाही, मला जायचंय. मला तुमच्या निदर्शनात मला एवढंच विचारायचंय, आपण किती कामं पाहिले. त्या अधिकाऱ्यांनी उत्तर द्या की अण्णा टास्क फोर्स मध्ये अधिकारी होते ना, अण्णांनी बघा सगळ्या डिओ उत्तर देणार नाही. तुम्ही शांत राहून. अण्णांनी काय प्रश्न केलेला आहे की कोणकोणते कामं दाखवले, ज्याचं काम दाखवलं त्याला उत्तर द्यायचं. अण्णा विचारायच्या आधी तो प्रश्न उभा करा, ते काम झालं का नाही अण्णाला सांगा. तुम्ही सगळे ऐकत बसाल तर डिओ कसं सांगणार. तुमची जबाबदारी आहे. म्हणजे तुम्हाला एक काम दिलं होतं, सांगा लगेच. माईकवर बोल. ते पूर्ण केलं. किती दिवसांनी ते अण्णा मला JCB आणि त्या गाडीची अरे आवश्यकता मी होती. काय म्हणतो, काय काम सांगितलं होतं. ते मातीचा ढिगारा किती होता. काय किती डिग होते. अं, ऐकू द्या बाळू, ऐक बर का. किती डिग होते. 2 ढिगारे होते. 2 किती होते. तो एक डिग होते. तो छोटा एक होता आणि त्या घराजवळ एक होता. विभागीय अधिकाऱ्याला किती डिग होते. मग ते
आपण ज्यांना रॅपिडचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय तो कॉन्ट्रॅक्टर किती दिवसात आला होता, तुम्ही कंप्लेंट कधी केली होती त्याला, आपण पूर्ण नाशिकचं त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि त्याने गाड्या का दिल्या नाही ते उत्तर द्या. नाही ऐकून घ्या सभापती, असा जर अधिकारी असले कशासाठी टास्क फोर्स त्या भगिनीला इथं बसावं लागलं, अरे ऍक्सिडेंट होत आहेत, लोक मरत आहेत, आणि असे अधिकारी चौथ्या दिवशी आले ना तुम्ही, उचलला का चौथ्या दिवशी उचलला? अरे चौथ्या दिवशी उचलला का? 3 दिवस तर उचललाच नाही, परत तुम्हाला नेमकं चौथ्या दिवशी उचलला होता. अरे उचलला होता का? नाही इच्छाच विचारतो दोघांना पण, उचलेला होता का? मी 8व्या दिवशी पलोडला बोलवलं, तेव्हा या माणसाने तो 14 दिवशी नव्हता उचललेला, कारण 10 नंबरचा टास्क फोर्स चालू होता आणि त्यांनी बोलवलं होतं. एवढं खतरनाक अधिकारी मी कुठंच नाही पाहिलं. अरे एकच गण सांगितलं अख्ख्या टास्क फोर्स मध्ये बाळू, माझ्या अख्ख्या टास्क फोर्स मध्ये एकच गण उचलायचा होता, म्हणून मी सांगितली संपूर्णपणे धूळफेक लोकांच्या डोळ्यामध्ये. मुख्यमंत्री महोदयांना काम दाखवण्यासाठी काही लोक दाखवतात आमचं टास्क फोर्स चालू आहे. अरे फसवताय तुम्ही लोक, अख्खे खड्डे. 4 दिवस टास्क फोर्सचे दिलेले होते, सगळी जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यावर होती. सगळीकडे त्यांचं म्हणणं आहे पहिले 4 दिवस होते, नंतर 3 दिवस झाले. माझ्याकडे 3 दिवसामधून 2.5 तास फिरलो. 2.5 तासात एकच गण उचलायला सांगितलं, एक तो फक्त एक, मला वाटतं एक ब्रास असेल, एक ब्रास. या व्यक्तीने तर 4 दिवस उचलला नाही. मग या दोघांना मी एकदम मस्त फेकून दिलो विभागीय अधिकाऱ्याला, समाधान देऊन येतला सभापतींना. म्हणलं बघा हो एवढंच काम सांगितलं, ते पण झालं नाही, परत तरी नाही उचलला. वरच्या 2-4 पाट्या उचलून नेल्या. मग 8 दिवसांनी मी परत डॉक्टर पलोड्यांना बोलवलं. त्या आल्यावर या व्यक्तीने तो गण उचलला. हा तुमचा टास्क फोर्स आहे, फसवण्याचं काम आहे, असं करू नका. माझी एक विनंती आहे, जे मलानी सरांचं कोण आहे इथं आणि पाणी पुरवठ्याचं कोण आहे, तुमचे एक सभापती आहेत. 5ही प्रभागामध्ये 100 रिपेरिंगला माणसं आहे, बरोबर ना? नाले सफाई, पाणी पुरवठ्याला पण आहे ना? तुमचे दोघांचे कॉन्ट्रॅक्टर चेंबर रिपेअरला चेंबर पर्यंत जातात आणि फक्त ते लोखंड फिरून निघून जातात. आपल्याकडे गाडी मिळत नाही, ती जेट गाडी आहे. आणि एक असो दिवसभरात तो एक दिवस आला आणि त्या चेंबर जवळ गेला, म्हणजे डिझेलच संपलं, निघून गेला. अरे काय चालू आहे तुमचं? पाणी संपत आणि एक सदस्य बोलत असताना बोलायला त्या विषयावर म्हणजे एका सभापती मी काय सांगतोय, सूचना का करतोय, पूर्ण फसवणूक चालू आहे. कोणताही डेप्युटी मनापासून काम करत नाही, कोणताच नाही. मी सगळ्यांना सांगेन, समजा डिझेल त्या जेट मशीनचं तिथे गेल्यावर संपतो, काय म्हणायचं? तो माणूस तो आकडा घेऊन जातो, परिवार फिरवतो, निघून जातो. झालं तुमचा पाणी पुरवठा आणि मलानी सरांचा. आता गायकवाड आहे विद्युत, या व्यक्तीला इथले माईक सुद्धा चालू करत नाही 1 महिना झाल्यावर सुद्धा, आणि म्हणे टेंडर निघणारे, मग हे होणारे. किती म्हणजे अंदाज धुंदी, किती बसा खाली बसा, किती चुकीचे. तो आरोग्य अधिकारी असा, आपण बोललो तर समान कर्मचारी द्या, 2 पत्र दिले आरोग्य अधिकाऱ्यांना. इथे चाललंय प्रत्येक अधिकारी. समजा आता बांधकाम आहे, आता काल जर शहर अभियंता म्हणतो की मी सगळ्या मुरू मातीवाले सगळ्यांना सांगितलंय की तुम्ही ताबडतोब काम सुरू करा. खड्डे बुजवायचे सुद्धा आपल्या इथला ठेकेदार ठरलाय, माहिती आहे का तुम्हाला? तो सुद्धा म्हणजे खड्डे आता
नाही कचमुरुम वेगळं, कचमुरुमचे वेगळे. ते कचमुरुम कोणते तुमच्या लक्षात येत नाही. तो वेगळं असतं काम. ते काम कोणतं असतं, तुम्हाला कुठं गणपती आहे, जयंती आहे, कुठं तुम्हाला आता 15 ऑगस्ट आहे, त्या ठिकाणी ते मटेरियल टाकायचे आणि हे जे खड्डे बुजवायचे डांबराणी, तो पण तो पण माणूस ठरलाय. तो पण. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.